हाय हॅलो नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉगचा आज आहे 4था दिवस। आज होता शनिवार, सो उपवास होता दोघांचाही। साबुदाणा रात्रीच भिजत घातला होता, पण अरेच्या लक्षात आलं की आपण शेंगदाणे भाजलेच नाहीयेत, म्हणजे शेंगदाण्याचा दाण्याचा कूट माझ्याकडे नव्हता। सो मी तो केला आणि मिस्टरांना टिफिन देखील दिला। त्यानंतर मग मी माझं आवरून घेतलं। आवरल्यानंतर मग देवपूजा वगैरे केली। शनिवार असल्यानंतर घरातली सगळी कामं करून मग मी मस्त चहा पित बसले। हा खरं तर माझा दुसरा चहा होता पण चहा पीत मला बरीच कामं सुचतात, त्यामुळे मग चहा पीत पीत रात्री एक छोटासा केळवणाचा कार्यक्रम माझ्याकडे होता। त्याचं सगळं डेकोरेशनचं मी आठवत होती, त्या पद्धतीने सुरुवातीला विचार केल्याप्रमाणे सगळी डेकोरेशनची तयारी करायला घेतली होती। आणि तुम्ही इथे बघू शकता की असं कोणी घरी येणार असेल की त्यांच्यासाठी मस्त गोडधोड करून घालायला आणि सगळ्यांसोबत वेळ घालवायला मला नेहमीच खूप आवडतो। खरं तर पाहुणे येणार म्हटल्यानंतर माझा स्वतःचाच आनंद खूप द्विगुणित असतो। आणि त्याच पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता की मी आज पुऱ्या, पनीर असा बटर पनीर असा खूप छान मस्त बेत केला होता। खूप टेस्टी देखील हे झालं होतं। आणि ऑफकोर्स थोडीशी मदत मला पुऱ्या तळायला मिस्टरांनी देखील केलेली आहे। आणि की या पद्धतीच्या सगळ्या जेवणाचा, त्यानंतर डेकोरेशनचा हा सुंदर असा व्लॉग मी शूट केलेला आहे। तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्हाला कमेंट्समध्ये लिहायचं आहे स्पेशल गेस्ट। सो स्पेशल गेस्ट अशी कमेंट आली तर मी तो देखील व्लॉग नक्कीच अपलोड करणार आहे। तुम्ही इथे बघू शकता मी देखील सुंदर रेडी होऊन झालेली आहे आणि रेडी झाल्याच्या नंतर मी हा व्लॉग शूट देखील केलेला आहे। मिनी व्लॉग जरी असतील तरी काहीतरी वेगळा आणि विशेष त्यामध्ये असावं अशी दखल मी घेते। आणि थोडं नवीन नवीन काहीतरी अपलोड करायचा माझा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे। आय होप तुम्हाला हे सगळं खूप आवडेल। आणि जेन्युइनली सांगते, ही पनीर बटरची भाजी खरंच खूप छान झाली होती। आणि मागील 3 व्हिडिओजला तुम्ही जशा पद्धतीने प्रेम दिलेला आहे तसंच प्रेम याही व्हिडिओला द्या। आणि केळवणाचा व्हिडिओ देखील अपलोड करण्यासाठी कमेंट करा। कामाची पोचपावती मिळाल्यानंतर काम करायला अजून मजा येत असते। सो हा व्लॉग मी इथेच संपवते आहे। भेटूया नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।